आज आपण बनवणार आहोत हिरव्या मिरचीचा ठेचा। सर्वप्रथम या सळीमध्ये अशा मिरच्या खोचून घ्यायच्या आणि मी हे चालू करणार आहे गॅस। अशा मिरच्या भाजल्या गेल्या ना तर थोडं स्मोकी फ्लेवर येतो। मी तुम्हाला तव्यावर पण भाजून दाखवते। मिरच्या छान भाजल्या जातात, याचा पण ठेचा छानच येतो। आता या दोघी मिरच्या एकत्र केल्या आहेत। आता मी यांना कुटून घेते खलबत्त्यात। सर्वप्रथम आपण लसूण ठेचून घ्यायचं असं आणि त्यात थोडंसं 2 चमचा मीठ टाकायचं। त्यात 2-4 दाणे शेंगदाण्याचे टाकू शकतो, असाच तो छान लागतो ठेचा। हे कुटून घ्यायचं असं याच्यातच। लसूण चांगला कुटला गेला आहे आपला। आपण आता मिरची टाकूया। मिक्सर मधूनही आपण ठेचा काढू शकतो, पण तेवढं टेस्टी ते येत नाही। ठेचा कुटून झाला आहे आपला। आता मी एक डिश मध्ये काढून घेते बाहेर। ठेचा बनवण्यासाठी मी आधी तेल टाकून घेते। 1 पळी तेल टाकायचं। तेल गरम झाल्यानंतर आपण थोडीशी राई टाकायची। तो तुम्हाला 4 दिवस 5 दिवस तरी चालणार आहे, खराब नाही होणार। या पद्धतीने तेल आता तळून घ्यायचं आणि तेल थोडंसं जास्तच लागतं ठेचाला। तेल असल्यामुळे ना तिखट लागणार नाही ठेचा जास्त। ठेच्यासाठी मिरच्या घेताना थोड्या सालीच्या घ्यायच्या, जास्त कडक नको सालपट। छान असा लसूणचा फ्लेवर बाहेर पडतो आहे। बस एवढाच परतवायचा, जास्त परतवायचा नाही। 1 मिनिटावर गॅस बंद करूया। आता मी गॅस बंद करते। ठेचा तयार झालेला आहे।